दवाखान्यात मागे खड्डे पाना किती मोठे खड्डे जे वेळेवर पोहोचणार ते खड्ड्यामुळे पोहोचत नाही ना माणूस. रस्त्याचे काम आता इथं गेली रिक्षा तर पलटी होऊन नाही जाणार का? खड्डा किती मोठा आहे तो. पहिले पेशंट इकडंच फार व्हायला बसलं. मग मी जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं मी बघतो इथं बदली आल्यापासून. खूप बिकट अवस्था आहे. मग या खड्ड्यांमुळे ना विद्यार्थ्यांना पण घेऊशी वाटत नाही, इतका लोड असतो ना. शेवटी कुठं मग विद्यार्थी काहीतरी त्यांचा रोष करून गाड्या अडवतात, हे करतात. रस्त्यावरती अपघात होता आणि सगळ्यांनाच प्रवाशांना खूप त्रास होतो. ज्यांना मणक्यांचे वगैरे सिनियर सिटीजनना तर खूप त्रास होतो. मला तर दररोज जाणं येणं आहे आणि एवढे मोठे खड्डे, गाडीत कुठून न्यावा, इकडून न्यावा का इकडून न्यावा. आणि जर एखादा मोटरसायकलवाला आला अचानक तर त्याला वाचवायचं कसं. पण खड्डे बोजावतात तात्पुरते, नंतर ते परत खड्डेच होऊन जातात. कॉलेजला जाणार पोरांची व्यवस्थित अवकाळ, आमची मुलं याची काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे, एक प्रतीचा रस्ता केला पाहिजे अशी आमची मागणी.